नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आठवडाभर व्हिडिओ केला नाही, थोडं मार्केटमध्येच बोलण्यासारखं काही नव्हतं. मार्केट गेले हा एंटायर आठवडा, आजचा दिवस वगळता असं म्हणता येईल की एक स्टॅग्नंट रेंजमध्ये होतं. निफ्टी ऑलमोस्ट जे आहे ते 25,400-500च्या आसपासच ट्रेड करत होती. काल आणि आज थोडंसं निफ्टीनं ब्रेकडाऊन दिला आहे. पर्टिक्युलरली आजच ब्रेकडाऊन दिला असं म्हणायला काय हरकत नाही, कारण आज सगळे इम्पॉर्टंट सपोर्ट लेवल्स निफ्टीनं ब्रेक केलेत. म्हणजे 25,200-250 लोअर लेवलला एक स्ट्रॉंग सपोर्ट झोन होता आणि तो आज ब्रेक होताना आपल्याला बघायला मिळते आणि वन वे डिक्लाईन आपल्याला बघायला मिळते. या आठवड्यामध्ये सुद्धा असं आपण ऑब्झर्व केलं की मार्केटमध्ये ओपनिंग जे फ्लॅट होते, पॉझिटिव्ह झालं तरी फ्लॅट होतं आणि त्यानंतर मात्र ग्रॅज्युअली निफ्टीमध्ये थोडंसं सेलिंग प्रेशर येतं अदर सेक्टर्समध्ये आणि मार्केट जे आहे ते स्ट्रेंथ गमावताना बघायला मिळत होतं. या आठवड्यामध्ये वाढण्याची जी स्ट्रेंथ आहे ती कमी होताना बघायला मिळाली. निफ्टीनं फ्लॅट पॅटर्न टाईप ब्रेकआउट दिलेला 25,250वर 25,500पर्यंत गेला त्यावेळी, पण सस्टेन नाही होऊ शकला हायर लेवलला. एवढा 25,700च्या आसपाससुद्धा जो ब्रेकआउट आहे तो सस्टेन नाही होऊ शकला आणि तिथून ग्रॅज्युअली डिक्लाईन करत मार्केट जे आलं आणि त्यानंतर मात्र स्टॅग्नंट मूव गेले 3-4 ट्रेडिंग सेशन बघायला मिळाली. वरती जाण्याची अटेम्प्ट निफ्टीनं बऱ्याचदा 25,500च्या वरती सस्टेन होण्याचा प्रयत्नसुद्धा केला, पण होऊ नाही शकलं आणि मार्केटला सेलिंग प्रेशर हवी झालं. आणि आज TCSचे रिझल्ट काल लागले आणि आज नवीन क्वार्टरली रिझल्ट्स यायला सुरुवात झाली आणि त्यामुळे TCSचे रिझल्ट्स तसे चांगले आहेत, पण मार्केटच्या अपेक्षेपेक्षा कमी आहेत. त्यामुळे जवळपास 3.5-4% TCSचा स्टॉक जो आहे तो खाली गेला आणि परिणामी IT सेक्टरला मोठी डिक्लायनिंग आणि इंडेक्सचं हेवीवेट सेक्टर आहे IT, त्यामुळे इंडेक्सलाही डिक्लायनिंग बघायला मिळाली आणि मेजर सपोर्ट जी अपेक्षा नव्हती 25,200-250 ब्रेक होईल असं, ते होताना बघायला मिळालं. निफ्टी 25,200च्या खाली बंद दिला, ते सरप्रायझिंग आहे. एप्रिलचे इलेक्शन लो वेळी जो 21,700-800च्या आसपास वॉर जे झालं भारत पाकिस्तान, त्यावेळी जो 21,700-800च्या आसपासचा जो लो केला, तिथून मात्र मार्केटनं जी ट्रेंड लाईन सेट केलेली 25,700पर्यंत, ती ट्रेंड लाईन आज ब्रेक होताना बघायला मिळाली. निफ्टीमध्ये असेल, बँक निफ्टीमध्ये असेल, त्यामुळे थोडंसं कॉशियस राहणं गरजेचं आहे. फर्दर डिक्लायनिंग येऊ शकतं, फर्दर लोअर लेवल मार्केटमध्ये बघायला मिळू शकतात कदाचित. फक्त आहे की रिझल्ट सेशन सुरू आहे, त्यामुळे अकॉर्डिंगली जसं मोठ्या कंपन्यांचे निफ्टीच्या 50मधले निफ्टी 50च्या कंपन्यांची जसे रिझल्ट्स लागतील तसं थोडं स्टॉक स्पेसिफिक मार्केटमध्ये मुवमेंट येतील आणि व्हॉलेटिलिटी राहील, पण ओव्हरऑल मार्केटमध्ये ब्रेकडाऊन बघायला मिळतो आणि मला वाटते फर्दर सेलिंग प्रेशर निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतं. जर निफ्टी जो आहे तो लवकर 25,300च्या वर नाही बंद झाला तर थोडंसं डिक्लायनिंग होऊ शकतं. त्यामुळे ओव्हरऑल सेटअप म्हणता येईल थोडासा निगेटिव्ह आहे. शॉर्ट टर्मसाठी थोडंसं मार्केट खाली येऊ शकतात. FIDIच्या डेटामध्ये ॲक्टिव्हिटी तशी FIची सेलिंगची फारशी नाही आहे, पण बाईंगसुद्धा DISकडून होत नाही. DISकडून लॅक ऑफ बाईंग हा सुद्धा एक रिझन आहे याच्यामध्ये की मार्केट वरती जात नाही आहे, कारण DIS आहेत ते अग्रेसिव्हली बाय करत नाहीत. DISनी काल फक्त 500-600 करोडचं बाईंग केलं. FIकडून विक्री झालेली नाही आहे, 200 करोडची विक्री आहे. त्यामुळे जेने स्ट्रीटचा इश्यू, ग्लोबल ट्रेड अनसर्टेनिटी अजूनही आपली US आणि सोबत डील झालेलं नाही आहे आणि थोडेसे अपेक्षेपेक्षा कमी प्रमाणात लागलेले कंपन्यांचे रिझल्ट्स, या सगळ्या गोष्टींमुळं मार्केटमध्ये एक प्रॉफिट बुकिंग बघायला मिळालं आणि मेजर ट्रेंड लाईन जी होती ती ब्रेक होताना बघायला मिळाली. फक्त टेक्निकली मेजर ट्रेंड लाईन ब्रेक होणं एक थोडं काळजीचं कारण वाटतं. ओव्हरऑल मार्केट जे आहे ते फार काही मंदी होईल असं वाटत नाही, पण शॉर्ट टर्म व्ह्यू थोडंसं आपल्याला जोपर्यंत निफ्टी आता 25,500 क्लाइंब करत नाही तोपर्यंत थोडंसं निगेटिव्ह ठेवायला हरकत नाही, थोडंसं खाली येऊ शकतं. त्यामुळं नेक्स्ट वीक किंवा सोमवारच्या सेशनसाठी लेवल्स बघायला जाल तर निफ्टीला स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे 25,250 ते 300 हा रेंज. 25,250-300च्या वर गेला तर 25,500पर्यंत जाण्याचा प्रयत्न निफ्टी करू शकतो, पण जोपर्यंत निफ्टी 25,250च्या खाली आहे निफ्टीमध्ये 25,000पर्यंतची डिक्लायनिंग येण्याची चान्सेस आहेत. नेक्स्ट सपोर्ट निफ्टीला आता खाली लोअर लेवलला 25,000 हा आहे. त्यामुळे 25,250 ते 300, 25,300च्या वर गेलं तर 25,500, अदरवाईज 25,250च्या खाली आहे तोपर्यंत 25,000पर्यंतच्या लेवल्स निफ्टीमध्ये दिसू शकतात. बँक निफ्टीमध्ये सुद्धा बघायचं झालं तर 56,000 57,000च्या खाली ज्या पद्धतीनं आलं आहे, त्यामुळे मला वाटतं थोडंसं वीक सेटअप बँक निफ्टीमध्ये सुद्धा आहे. ट्रेंड लाईन ब्रेक बँक निफ्टीनं सुद्धा केले, त्यामुळे जर 56,700च्या खाली मेंटेन राहिला तर 56,500 एक सपोर्ट आहे आणि 56,500च्या खाली गेला तर फर्दर डिक्लायनिंग 56,000पर्यंत बँक निफ्टीमध्ये येऊ शकते. हायर लेवलला 57,000 क्लाइंब करून जर मेंटेन राहिला निफ्टी तरच फर्दर अपवर्ड मोमेंटम निफ्टीमध्ये येऊ शकतो. अदरवाईज बँक निफ्टी जो आहे तो 56,500
एक सपोर्ट आहे, फर्स्ट सपोर्ट सोमवारसाठी 56,500 ब्रेक केला तर 56,000पर्यंत बँक निफ्टीसुद्धा येऊ शकते. हायर लेवलला सेलिंग प्रेशर हावी राहील, कारण ज्या पद्धतीनं ट्रेंड लाईन ब्रेकडाऊन दिला आहे, मला वाटते मार्केट थोडंसं शॉर्ट टर्मसाठी येणाऱ्या 2-3 आठवड्यांसाठी जरी ॲटलिस्ट थोडंसं वीक राहील असं वाटते. अनलेस अँड अंटिल निफ्टी 25,500 क्रॉस होत नाही, बँक निफ्टीमध्ये 57,300 ते 57,500 ही लेवल क्रॉस होत नाही, तोपर्यंत मार्केटमध्ये थोडासा डिक्लायनिंग किंवा खालचा ट्रेंड राहू शकतो. या अकॉर्डिंगली तुम्ही निफ्टी बँक निफ्टीमध्ये उद्या किंवा नेक्स्ट वीक ट्रेड करू शकता. आज NSEमध्ये 884 शेअर्स वाढले, त्या बाजूला 1775 शेअर्स पडले. निफ्टीमध्ये 11 शेअर्स वाढले, त्या बाजूला 39 शेअर्समध्ये पडझड आहे. पडणाऱ्या शेअर्सची संख्या ओव्हरऑल जास्त आहे ना. बँक निफ्टी सेकंड इंडिसेसमध्ये सुद्धा आज फार्मा आणि FMCG हे 2 डिफेन्सिव्ह सेक्टर्स वाढले, जे मार्केटला नेहमी प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करतात. बाकी सगळे सेक्टर्स मायनसमध्ये आहेत. त्याच्यामध्ये लीड गेले IT, ऑटो, त्यासोबत रियालिटी, एनर्जी, मेटल आणि बँक्स या सेक्टर्सने लीड केलं आहे मार्केटला खाली खेचण्यासाठी. फार्मा आणि FMCG डिफेन्सिव्ह सेक्टर आहेत, ज्यामध्ये थोडंसं वाढ बघायला मिळालेलं आहे. ग्लोबल मार्केटचा आढावा घ्यायचा तर युरोपियन मार्केट्स 1% मायनस आहेत. डाव फ्युचर्ससुद्धा 250 पॉईंट मायनस आहेत. त्यामुळे ग्लोबल मार्केटमध्ये सुद्धा मंदीचं सावट आज आहे. गोल्ड सिल्वर प्राइजेस परत पुन्हा थोड्या वाढत आहेत. ग्लोबली अनसर्टेनिटी आहे ट्रम्प यांच्या धोरणांना घेऊन. त्यामुळे अशा सगळ्या माहोलमध्ये ग्लोबल मार्केटमध्ये सुद्धा थोडीशी प्रॉफिट बुकिंग आहे आणि आपल्या मार्केटमध्ये ऑलरेडी आज एक सक्सेसिव्हली डिसायसिव्हली ब्रेकडाऊन बघायला मिळाला आहे. टेक्निकल लेवल्सनुसार अप ट्रेंड चॅनल ब्रेक झाला आहे, त्यामुळे थोडंसं मार्केटमध्ये कॉशियस राहणं गरजेचं आहे. नेक्स्ट वीकमध्ये मार्केट कदाचित थोडंसं खाली येऊ शकतं. तर बघूया नेक्स्ट वीकमध्ये आणि सोमवारी मार्केट कशा पद्धतीनं बेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ असेल लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.